नमस्कार मंडळी, कोकण कन्या संगीता मोहिते चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आणि आज आपण आलेलो आहोत आमच्या गावाला खर्डीला। तर हे बघू शकता आता, आणि हे बघा आमच्या घरी आता पापडाची तयारी चालू आहे, उडदाचे पापड। तर हे असं पाट्यावर ते मळून छान घेऊन आधी वेळी टेचून घेतलं का? हां, टेचून जरा टेचून दाखवा ना आधी ते कसं ते। हे असं पहिला बघा, तुम्ही नाही केलं? नाही करायचे अजून, येऊ इथंच। काय बोलता तुम्ही? लग्नात केलं, बरोबर तिने माहित केलं। पण टेचून दाखवा जरा, बघू द्या। हे बघा असं गावाकडे की नाही, येते नाही बघा, गावाकडे की नाही असं हे मस्त असं पाट्यावर टेचून घ्यायचं बघा व्यवस्थित पीठ, आणि मग त्याचे गुंडी करून ते मग लाटायला घ्यायचं असं। हे बघा असं छानपैकी टेचून। पण याचे गोळे कसे करतात दाखवतात। हां, हे बघा हे असं त्याच्यावरच मळायचं छान लांब असं, आणि मग सुरीने असे उंडे पाडतात असं छानपैकी। हा आपला दगडीचा पाटा कोकणामध्ये हा प्रसिद्ध असा, ह्याच्यावर वाटण होतं, चटणी वगैरे आणि किंवा असं पापडाचं पीठ। आणि हे बघा सगळे अशी त्या पापडाच्या गुंड्या केलेल्या आहेत त्यांच्या, आणि तवणी आहेत पापड करायला आल्या। आणि हा आमचा रूम आहे, हा नवीन घराचा। अजून त्याच्यात काय अजून आम्ही चूल वगैरे मांडले, पण अजून पेट्रोल वगैरे नाही आहे, कारण आता इथे घरभरणी झाल्याशिवाय काही चूल चालू होणार नाही आहे। त्यासाठी तुम्हाला मी कधीतरी व्हिडिओमध्ये आमचं घर दाखवेल। आमचं घर खूप मोठं आहे, दाखवेल एकदा। तर हे बघा असं कोकणात अगदी एप्रिल मे मध्ये घरोघरी पापडाचं असं हे चालू असतं, कुरडई पापड फेण्या असं सगळं। आपण आहे ना आज येण्याचं कारण म्हणजे आज आपल्या शंभूचा बड्डे आहे, तर म्हटलं बड्डेही दाखवेल आणि छान असं आपण सगळं असं शेअर करूया आपली घराची कसं आमचं। हे बघा आमच्या आता ह्या कोंबड्या संध्याकाळी 6चा टायमिंग असल्यामुळे कोंबड्या आता घरात निघण्याचा टाईम झालेला आहे त्यांचा। ह्या सर्व आता कोंबड्या हळूहळू घरात येतील, तुम्हाला मी दाखवते। हा आपला खुराडा आहे, आणि खुराड्यामध्ये जाऊन ह्या बसतील, झाली त्यांची सुरुवात आता। हे बघा हे बघा हे असं, आणि आता आपण आहे ना दाखवते इकडचा परिसर आमचा। हा मागचा आमचा दरवाजा आहे, आणि मागच्या दरवाज्यामध्ये असं सगळं, तेव्हा तिकडे हिंदवी शंभू शौर्य सगळेच आहेत। तिकडे आंघोळ चालले पिल्लूची। हा आपला अथर्व आहे, अमृताचा मुलगा। अमृता म्हणजे माझ्या दादाची मुलगी मोठ्या, ही आपली हिंदवी। आणि हा आमचा सगळा परिसर। आत्ता घर जरा बांधतायत ना आमचं नवीन हे, त्यामुळे सगळा पसारा पडलेला आहे। आणि आज शंभूचा बड्डे असल्यामुळे ही सगळी अशी आपल्या आळीचीच भांडी आहेत। आमच्या आळीमध्ये प्रोग्राम असला की अशी भांडी सगळी अशी एकत्र लोक घेऊन जातात आणि जेवण वगैरे करतात, त्यासाठी सगळी घासून ठेवलेली आहेत। आणि हा आपला बड्डे बॉय, हॅपी बड्डे शंभू। हां, अरे कशाला पळतोयस? पाणी पिऊन येतोय। तर हे बघा आता आपण ही भांडी थोड्या वेळाने घेऊयात, आणि स्वयंपाकाला लागायचं आहे। तर शंभूचा आपल्या आज 9वा बड्डे आहे, आणि सगळे असे एकत्र आले। तर बघा मी हा तुम्हाला मागच्या दारातून मी आलेली आहे, आणि आता आपण पुढच्या दारामध्ये जाऊया। आणि हा आमच्या पुढच्या दाराचा सीन, आणि आमचा नाना जिथे बसलेला आहे। कौस्तुभ, कौस्तुभ इकडे बघ लवकर। आमचा कौस्तुभ लाजला। आणि ह्याचं काय नाव आहे? टायगर। आमच्या टायगरचं विशेष म्हणजे घरच्यांना फक्त भुंकणार नाही, नाहीतर बाहेरचे कोण आले की त्यांचं भुंकाभुंकी चालू। हिंदवी हात लावू नको बाळा जास्त। तर हे बघा संध्याकाळी 6चं वातावरण असं छान प्रसन्न असं। आणि हिचं नाव काय आहे रे शंभू? ही टॉमी। हे बघा काय 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 हां, असे सगळे घरचे आले की त्यांना फार आनंद होतो, त्यामुळे असे जवळ येतात। हो बघ दोघंही आले, शंभू ये ना। असे दोघंही जवळ येतात फार। तर मी तुम्हाला ना पुढून आमच्या घराचं वातावरण दाखवते। हे बघा हे शेत आमच्या वडिलांचंच आहे, आणि मस्तपैकी असं ते जाळी लावलेली आहे खेळण्यासाठी। आणि हे परिसर तुम्हाला दाखवू शकतो, झाडांनी असं मस्त बहरलेलं आहे। हे झाड आहे बघा, संध्याकाळचं असं छान झोपतं, आणि दिवसभर अशी पानं उघडी असतात। आता बघू शकता त्याची पानं कशी
झोपलेले आहेत. निसर्गाचं एक विशेष असं. आणि हे आमचं गावात जाणारा रस्ता. आणि हे आलेले आहेत आमचे गावचे सदस्य, आमचे जिजा दादा. दादा कुठे चाललायत? हा हा कुठे जायचंय? हो काय, बरं बरं चला चला. हे असं तर आता मी तुम्हाला घरातही दाखवणार आहे. चला. अंगणाचं छानसं वृंदावन. आणि आपण सुरुवात अशी वृंदावनाच्या इथूनच करूया. आणि मग तुम्हाला मी दाखवते छानसं घर. आणि आमचा नाना बसलेला आहे तिथे. नाना आमचा मोठा दादा, 2 नंबर दादा. आणि हे बघा असं आमचं छान मोठं घर आहे. घराचं काम चालू असल्यामुळे ह्या लाद्या बिद्या वगैरे ठेवलेल्या आहेत सगळ्या. सध्या खूप पसारा आहे इकडे तिकडे. आणि असं छान अंगणामध्ये झाड, दुपारची पूर्ण सावली असते इथे. छान वाटतं अगदी. आणि हे बघू शकता आमच्या अंगणातूनच असं छान असं रायगड दिसतो बघा. रायगड दिसतो बघा, समीरचा. हे बघा, हा समोर जो डोंगर आहे ना तो आपला रायगड. आणि तिथे कॉर्नरलाच आपलं जगदीश्वराचं मंदिर. तर असं आमच्या अंगणातून असं रायगड छान दिसतो. संध्याकाळची लिपही दिसतात. आणि जगदीश्वराचं मंदिर असं छान. इथून संध्याकाळच्या लिपच्या लाईट पण. चुलीवर मस्त मी चहा ठेवते. पहिला चहा पिऊया आणि मग पुढचा शंभूचा बड्डेचं पूर्ण तयारी करायची. तर अशी फाटी लावून आहे ना मस्त पैकी पहिला जाळ करून घेते. आणि सगळ्यांसाठी मी चहा ठेवणार आहे. फाटीची सरळ लावायची, त्याला कुंकणी असं म्हणतात. त्याच्याने आपण जाळ जर केला तर पटकन होतो. ते बोलल्याप्रमाणे बघा लगेच चूल पेटली. याला कुंकणी असं म्हणतात. बघा लगेच पेटलेला आहे. टोप ठेवते पहिला. पाणी टाकायचं. हो पाणी द्या अजून. चहा कोणाकोण ठेवायचं? सगळ्यांना ठेवू. ए चहा कोण घेणार आहे? हा दूध एवढंच आहे का? एवढं दूध नाही, मी जाते. चहा उकळली. पाणी हवा दे बस ना. घेतलेली आहे. तुम्ही पण चहा प्या ना. नाही मी घेतो. पाणी होतं का? होत कोण घ्यायची घेतील ती. पाणी होतं ते दुधाचं पाणी. तर मस्त आपली बघा चूल पेटवलेली आहे. आणि मस्त हा चहा ठेवलेला आहे. पहिला चहा पिऊयात आणि मग पुढच्या कामाला लागूया. तर अशी गावाकडे आमच्या चूल असते. ह्याला वैल म्हणतात. आणि ही चूल. आणि छान जाळ होतो बघा. आणि हा फुंकणीने मी तुम्हाला फुंकून दाखवलेलं आहे. खूप छान असं ह्याच्याने फुंकलं की जाळ होत होतं आहे. चला. आणि असं इथेच गॅस ठेवलेला आहे आमचा. आणि आमची माऊ इथे बसलेली आहे. माऊ ही बघा शांतपणे ती बसलेली आहे. तर हे बघा माझी आई. आणि आई आणि मी आता बसलो इथे गप्पा मारत. तर आई आज आपण काय करतोय इथे सांग मला. आई आज काय करतोय आपण बर्थडे आज कोणाचा? हो काय? शंभू म्हणजे आमचा छोट्या दादाचा मुलगा. माझा भाऊ मिलिटरीत 3 नंबर, त्याचा मुलगा शंभू. आणि ही माझी आई. आणि मी सर्वात शेवट नंबर आहे हिची मुलगी. तर आई व्हिडिओमध्ये सारखी दिसतील ना. आपण व्हिडिओ करूया काय. आणि बघा आत्ताच आमच्या सुचिताचं आगमन झालंय. आता काय मला वाटतं चिकन एकदम बिर्याणी फास्टमध्ये होणार आहे. बंद कर बाहेर. आणि ही बघा आता इथे आपली बिर्याणीची तयारी चालू आहे. ही माझी वहिनी 2 नंबर. हे आमचे मिस्टर ओळखतात त्यांना तुम्ही. अमृता इकडे बघ. ही माझी भाची अमृता. आणि सगळी आपली बिर्याणीची गडबड चालू आहे. आणि ही माझी आई मम्मा. तर हे बघा ह्याच्या पुढे मी तिला व्हिडिओत घेणार आहे. मी आज खर्डीला आल्यामुळे ती मला भेटली. आई तुझा व्हिडिओ काढते मी. आज काय करतोय आपण अमृता. आणि हे बघा आपला टॉमी सुद्धा बड्डेसाठी तयार आहे शंभूच्या. तो शंभूचा बेस्ट फ्रेंड आहे ना, त्यामुळे तो पण बड्डेसाठी तयार आहे. हां काय मस्ती चालली बघा त्याची. हां थांब हिंदवी थांब बघू दे त्याला.
आणि आता बर्थडेची सगळी लगबग बघा, सगळे जमलेले आहेत बर्थडेला. स्मिता हाय कर. काढून देताना तुटली. चला, लाईट जा कमी असल्यामुळे आपण तिथे पुढे घेतोय बर्थडेचं. तेव्हा पूर्ण तयारी चालली आहे त्यांची. आता आपण बर्थडे केक बघूयात. मस्त असा. शंभूला क्रिकेट त्याची हॉबी असल्यामुळे आपण क्रिकेट पिच त्याला दाखवलेला आहे. खूप छान असं मग दाखवते. हे बघू शकता, बॅट अँड टोपी सगळं. हे काय आहे ते तुम्हाला सांगा. स्टंप आहे, स्टंप. ओके ओके. खूप सुंदर. शंभू राजे खूप छान असा केक आहे. स्वरा टोपी का स्वरा, ए स्वरा टोपी दे ना, द्या. चला चला ओवाळा ओवाळा चला. असू दे चला. हे राहू दे राहू दे. इथे इथे ठेव ना, इथे ठेव ना बॅटरी. हे बघा, आता आपण त्याची पूजन करतोय. शंभूचा बर्थडे चालू आहे. सर्वांनी बर्थडेला तिकडे बस. अरे इथलं 1 रुपया नाही ठेवलं त्याच्यात. हे बघा, आमच्या डॉगीची पण घाई बर्थडेला जायची. डॉगी डॉगी आमचा. हा हा हा. आई केक दे. काय बोलते तो वैरी? आई केक दे. याचा बोट आहे. तोंडामध्ये अंगठा घालू नका. अंगठा खाली. नको इंदू Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Shambhu. Happy birthday to you. God bless you. May God bless you. Happy birthday to you. अरे फोटो सगळ्यांना भेटला आणि आता जेवणाची तयारी करण्यात केलेली आहे आणि बिर्याणी आता हे सगळे सुशांत वगैरे तयारी करतात द्यायची. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि पूर्ण व्हिडिओला
लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढे असे छान छान व्हिडिओ मी नक्की घेऊन येतील गावाचे. आता पावसाळा काही दिवसात सुरू होणार आहे तेव्हा अजून सुंदर शेतातले वगैरे व्हिडिओ मी मस्त घेऊन येणार आहे. चला बाय, गुड नाईट.